किती जेवण मानशील? नमस्कार मंडळी, तुम्हाला माहितीच असेल आज आपला तिसरा भाग आहे. प्रत्येकाला वाटतं बाहेर फिरायला गेल्यानंतर महाबळेश्वरला आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे, तर ते सोबत मी शेअर करत आहे. तर आज आपण प्रतापगड आणि शिवकालीन खेडेगाव ते बघणार आहोत. अतिशय सुंदर असं शिवकालीन खेडेगाव आणि प्रतापगड आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे कसं जायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला एकदम फ्रीमध्ये म्हणजे खूप खूप कमी पैशामध्ये बसने आपल्याला बस अवेलेबल असते. तर महाबळेश्वरहून प्रतापगड जाण्यासाठी बस असते. तिचा टायमिंग असतो 10 वाजता. तर 10 वाजता आपण महाबळेश्वरहून निघतो आणि प्रतापगड शिवकालीन हे खेडेगाव आपल्याला बघायला मिळते. जास्त खर्च न करता आपण इथे सहज बघू शकतो. शिवकालीन खेडेगाव बघण्यासाठी आधी आपल्याला फी पे करावी लागते. म्हणजे प्रत्येकाचे आपल्याला असं आम्ही 4 जण होतो म्हणून आम्ही ₹50 वगैरे दिलेले. तर आपल्याला तिथे शिवकालीन खेडेगाव बघण्यासाठी आपल्याला छोटीशी अमाऊंट आपल्याला द्यावी लागते. पण आतमध्ये तुम्हाला जेवढे फोटोशूट करायचे असतील, प्राचीन काळी तुम्हाला जे बघायला मिळालं नसेल ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. शिवाजी महाराजाच्या काळामध्ये गाव कसं असायचं, लोक कसे असायचे, ते काय कामकाज करायचे, कसे राहायचे हे यामध्ये दर्शवलेलं आहे. म्हणून तुम्ही एकदा नक्की भेट द्या. महाबळेश्वर आलं की इथे नक्की जा. बस असते, बस सेवा असते, ते आपल्यासाठी थांबतात. थोडा वेळ आपण तिथं फिरू शकतो, त्यासाठी आपल्याला बस अवेलेबल असते. इथे अशी मूर्ती रेखाटली आहेत, असे कामकाज केलेलं आहे त्या मूर्तीचं, असं वाटेल एकदम खरोखर आहे. तिथे आपल्याला खूप शांत आणि थंडावा देखील आहे. तर इथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता. इथे आपण रस्त्याने म्हटलं वरून आपण जिन्याने वर जाऊन तिथून आपल्याला प्रतापगड दिसतो, ते देखील इथे आपल्याला बघायला मिळते. तर तिथे देखील तुम्ही फोटोशूट करू शकता. हौसेने तुम्ही तिथं जाऊ शकता आणि तिथे आपल्याला बऱ्याच गोष्टी खेडेगावामध्ये जे अवेलेबल असतं ते देखील दाखवण्यात आलेलं आहे. तिथे आपल्याला रिअल असं आपल्याला जाणवेल, जे खरोखर घडते असे आपल्याला तिथे जाणवेल. तुम्हाला जर खेडेगावातली लाईफस्टाईल आवडत असेल, जगायला आवडत असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवकालीन खेडेगाव फिरल्यानंतर आता आपण प्रतापगडला जाणार आहोत. प्रतापगडला चढायला खूप त्रास होतो. आपण परत परत येत नाही. तर इथे इकडचा असतो आणि दुसऱ्या मागे तिथे मंदिर असतं. तर इथून आपण बघू शकता प्रतापगडचं. तर तिथे बांधकाम देखील अजून चालू आहे. प्रतापगडला कामकाज चालू आहेत. तर इथे सहली खूप येत असतात. खूप कॉलेजची मुलं, स्कूलची मुलं यांची सहल तिथं काढण्यात येते. पिकनिक असते, तर भरपूर मुलं वगैरे असतात तिथे. आणि तिथे आपल्याला जर फोटोशूट करायचे असतील तर रेंटवरती आपल्याला कपडे देखील मिळतात. जे शिवाजी महाराजाचे कपडे असतात, जिजाबाईंची जी साडी असते ती आपल्याला तिथे बघायला मिळेल. आणि परत आपण आपल्या बसमध्ये यायचं आहे. फिरल्यानंतर आपण रिटर्न आपल्या बसमध्ये येणार आहे. त्या टायमानुसार आपण 10 ते 3 वाजेपर्यंत आपण बसमधून महाबळेश्वरला
येऊन जातो. आता आपण महाबळेश्वर पोहोचलेलो आहोत. तर पुढचं आपलं राहणार आहे पाचगणी. तर पाचगणीला आपल्याला काय काय बघायचं आहे, तुम्हाला देखील काय काय बघायचं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत.